शुभ सकाळ शुभ सकाळ मंडळींनो. तर तुम्ही पाहू शकता आजची सकाळ ही फार थंडगार वातावरणाने झालेली आहे. अतिशय थंडगार वातावरण आहे. तर आजचा हा व्लॉग मी एकटी पूर्णपणे हे टेरेस एवढं मोठं टेरेस मी कशाप्रकारे पाण्याने स्वच्छ धुवून काढते, त्याच्यानंतर कशाप्रकारे स्वच्छ करते हे मी तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्लॉगमध्ये तुम्हाला हे दाखवणार आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता हे आहे आमचं टेरेस. ठीक आहे, ही आहे पुढची बाजू म्हणजे फ्रंट आणि ते आहे मागची बाजू म्हणजे जिथून मी एंट्री केली होती. ठीक आहे, हे आहे एवढं मोठं आमचं टेरेस. तुम्ही पाहू शकता चारी बाजूला आमच्या आंब्याची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत. ठीक आहे, चारी बाजूने हिरवे हिरवे गार आहे वातावरण आणि थंडमयसुद्धा आहे. तुम्ही पाहू शकता सकाळची वेळ होती, 8:30 वाजलेल्या आहेत. ठीक आहे, आणि तुम्ही पाहू शकता आता मी मशीनला थोडेफार कपडे लावले होते. आता मी मशीनला कपडे लावलेले होते. मी आधीच ऑलरेडी कपडे धुवून काढलेले होते. आता पूर्णपणे जे कपडे मी धुवून काढल्यानंतरच मी टेरेस हे स्वच्छ धुवायला घेणार आहे, कारण पाण्याचा प्रॉब्लेम असतो. आधी मी कपडे स्वच्छ धुवून घेणार आहे आणि त्याच्यानंतरच टेरेस हे धुवायला घेणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यानंतर पाण्याचं काही टेन्शन नसतं, सर्व पाणी हे भरलेलं असतं. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर मग आता आपण टेरेस हे धुवायला घेऊयात. आता एवढं मोठं टेरेस आता मी एकटी हे स्वच्छ करणार आहे. चला तर मग आता तुम्ही हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघत राहा. तुम्ही पाहू शकता हे मी तुम्हाला चारी बाजूनी आमचं टेरेस हे दाखवत आहे. टेरेस हे माझं फेवरेट ठिकाण आहे. मी सकाळी उठल्यानंतर इथे योगा करत असते, जॉगिंग करत असते. अतिशय प्रसन्न वाटतं या टेरेसवर, खरंच खूप छान वाटते. आता तुम्ही पाहू शकता इथे मशीनला अर्धे कपडे हे धुवून झालेले आहेत. आता मी टेरेस धुवायला घेत आहे. तुम्ही पाहू शकता सर्वात आधी मी नळ चालू करून हा जो मोठा टप आहे तो भरत असते, कारण नुसत्या पाईपाने पाणी मारलं तर पूर्णपणे टेरेस हे धुता येत नाही. तर हा जो मोठा टप आहे त्याच्यामध्ये मी पूर्णपणे फुल पाणी भरून घेत असते. त्याच्यानंतर वरती मम्मी आली होती, विचारत होती काही मदत हवी आहे का. तर मी म्हटलं नको, तू तुझं खाली काम कर. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ती निघून गेली. त्याच्यानंतर मग हा टब भरून गेला होता आणि मग मी घेतले टेरेस धुवायला. तुम्ही पाहू शकता पाण्याला देखील फोर्स होता. टेरेस अतिशय घाण झाले होते, म्हणजे खूप दिवसापासून धुतले नव्हते, कारण घरातली साफसफाई आम्ही करत होतो. तर त्याच्यामध्येच फार दिवस गेले, तर टेरेसकडे थोडं दुर्लक्ष झालं. तर आज मी ठरवलं होतं की सर्वात आधी मी टेरेस हे स्वच्छ करणार आहे. तुम्ही पाहू शकता आता टब भरलेला आहे. आता अशा प्रकारे छोट्या बकेटने तुम्ही पाणी मारायचं आहे. ठीक आहे, ही टेक्निक अतिशय सोपी वाटते मला, कारण पाईपाने तुम्ही जर खेळत बसला ना तर बिलकुल पण तुमचं टेरेस तुमचं घर देखील स्वच्छ होणार नाही पटकन. तर तुम्ही सर्वात आधी अशा प्रकारे मोठा टब भरून घ्या आणि त्याच्यानंतरच मग अशा प्रकारे पाणी फोर्समध्ये टाकत राहा. बरोबर ती माती धूळ वगैरे सगळं काही निघून जातं. तुम्ही पाहू शकता. ठीक आहे, एवढंही घाण नव्हतं टेरेस आमचं, जस्ट धूळ माती, कारण रोडवर असलेलं घर तर गाड्या वगैरे जातच असतात, तर दिवसभर धूळ माती ही येतच असते. जसं आपण घरामध्ये झाडू पोछा वगैरे करतो तसंच आपल्याला टेरेस देखील स्वच्छ हे करायचंच असते. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. तर मी आठवड्यातून एकदा न धुता मी 4 दिवसातून टेरेसवर पाणी मारतच असते. मला आवडतं फार टेरेस धुवायला, कारण स्वच्छ होतं आणि पायाला माती देखील लागत नाही. आम्ही वरती कपडे हे वाळायला घालत असतो, तर कधी हवा जोरात आली तर कपडे खाली देखील पडत असतात. मग काय होतं की मग जी टेरेसवरची धूळ माती जी असते ती पूर्णपणे मग धूळ माती आपल्या कपड्याला लागते. त्याच्यामुळे देखील हे टेरेस स्वच्छ करणे फार गरजेचे असते. तुम्ही पाहू शकता मी चारी बाजूने तुम्हाला हे टेरेस स्वच्छ करून दाखवत आहे. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता हे आहे मधलं प्लेयर. त्याच्यानंतर अशा प्रकारे कोपऱ्यात बादलीने मी पाणी मारत आहे. फोर्समध्ये पाणी मारलं ना पूर्णपणे धूळ माती ही पूर्णपणे पुढे ढकलत आपण नेऊ शकतो. पाईपने जर आपण ठरवलं पाईपाने जर पाणी मारायचं तर ते होत नाही जास्त, खूप टाईम जातो त्याच्यामध्ये आणि नंतर आपला हात देखील दुखू लागतो. याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही पूर्णपणे टब भरून घ्या आणि मग नंतर अशा छोट्या बकेटने पाणी मारत राहा.
इझी पडतं ते, खूप सोपं पडतं ते. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता थोडंफार हे आपण खराट्याने पाणी हे काढलंच पाहिजे, कारण त्याच्यामध्ये धूळ माती ही पाण्यामध्ये पुढे ढकलली जाते. मग अशा प्रकारे जे फ्लोअर असते ते पूर्णपणे स्मूथ होतं. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता. हा आहे आमच्या टेरेसचा समोरचा भाग, म्हणजे जिथून आमच्या घराची एंट्री होती तो आहे समोरचा भाग. तिथे तुम्ही पाहू शकता या कुंडीमध्ये आहे हळदीचे झाड लावलेलं आहे मम्मीने. हळदीचं रोप हे उगवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तुम्ही वरती बघू शकता कोरफडीचं झाड आहे. परत त्याच्या बाजूला ते मिरचीचं देखील झाड आहे. अशा प्रकारे आम्ही टेरेसवर छोटी छोटी जी रोपटे असतात ती आम्ही टेरेसवर लावत असतो. अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या रोपट्यांनी देखील टेरेस आपलं सजवू शकतो. तुम्ही पाहू शकता इथे मी तुळशीचं जे रोप आहे ते देखील मी वरती उचलून ठेवलेलं आहे. टेरेस म्हटल्यावर पक्षी तर खूप येतात आमच्या टेरेसवर. पक्षी, वेगवेगळे प्रकारचे पक्षी, कावळे, चिमण्या, कबुतरे, आणि पूर्णपणे ते कट्ट्यांवर पूर्णपणे पॉटी करून जातात, पूर्णपणे घाण करून जातात ते. मग त्याच्यामुळे मग मी इथे पायपानेच मारलं पाणी. पायपाने कसं फोर्स असतो, तर पाईपने एकदम फोर्समध्ये मी पूर्ण भिंतीच्या ज्या कट्टा असतात पूर्णपणे खराट्याने घासून देखील काढल्या आणि अशा प्रकारे धुवून देखील काढलं. तुम्ही पाहू शकता प्रत्येक कामामध्ये मेहनत ही असतेच. मेहनत घेतल्याशिवाय पूर्णपणे हे काम पूर्ण कंप्लीट देखील होत नाही. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पाणी हे पुढे पुढे ढकलत पुढे काढावं लागतं. तुम्ही पाहू शकता आता मी हे पूर्णपणे हे टेरेस धुवून काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी एकटीच हे पूर्णपणे टेरेस हे धुवून काढत असते. ठीक आहे, तुम्ही पाहू शकता अतिशय स्वच्छ झालेलं आहे. ठीक आहे, आता थोड्या वेळात मी मोपने पाणी हे काढणार आहे. तुम्ही पाहू शकता धुतल्यानंतर अतिशय थंड असं वाटत आहे. टेरेसवर अतिशय स्वच्छ झालेलं आहे पूर्णपणे. तुम्ही पाहू शकता त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत पूर्ण मी क्लीन केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली मम्मी देखील अंगण धुवत आहे. मला दिसत असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने हे मी पूर्णपणे टेरेस स्वच्छ केलेलं आहे. ठीक आहे, खूप दिवस झाले होते, खूप माती आणि धुरळा आलेला होता, म्हणून मी आज ठरवलं की आज पूर्णपणे हे टेरेस धुवूनच काढायचं आहे. आठवड्यातून मी एकदा तरी किंवा 4 दिवसातून एकदा तरी मी हे टेरेस धुवतच असते, कारण ही माझी फेवरेट जागा आहे आणि मी स्वच्छ तर करतच असते आणि करतच राहणार आहे. पाहू शकता. त्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकता आता कपडे देखील धुवून ठेवलेले आहेत, ते आता रशीवर वाळायला टाकणार आहे. ठीक आहे, तुम्हाला मी मगाशीच दाखवलं होतं. हा एवढा कपड्याचा ढिगारा आहे, ते पडलेला आहे. आता हा देखील वाळू घालणार आहे. ठीक आहे. इथून हे पूर्णपणे मी टेरेस हे स्वच्छ केलेलं आहे. बघा सगळीकडे पाणीच पाणी दिसत आहे. आता हे पाणी मी काढणार आहे थोड्या वेळातच. हे निघून जातं इथून, तरी पण थोडंसं पुश हे करावं लागतं. मी पाहू शकता त्या टोकापासून ते या टोकापर्यंत मी टेरेस धुतलेलं आहे.
फायनली तुम्ही पाहू शकता एवढे रश्शी 4-5 रश्शा भरून कपडे धुतलेले आहेत. आता सुकतसुद्धा टाकलेले आहेत. ठीक आहे, आता हे संध्याकाळी काढणार आम्ही कपडे. तुम्ही पाहू शकता प्रत्येक रश्शीवर कपडे टाकलेले आहेत. ब्लँकेट आहे, चादरी आहे, बेडशीट आहे, रोजची कपडे आहेत. आता मी जात आहे खाली आणि आता फ्रेश होणार आहे. तुम्ही पाहू शकता कपडे पूर्णपणे सुकत इथे टाकलेले आहेत आणि टेरेससुद्धा स्वच्छ झालेला आहे, सुकतसुद्धा आलेला आहे. सगळीकडे कपडेच कपडे दिसत आहे. चला तर आता मग मी जात आहे खाली. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव यू, बाय, टेक केअर.